इंडियन आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून आली आणि जागांचा जर आपण विचार केला तर 1 लाख जागांसाठी ही भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। 8वी जरी तुम्ही पास असाल तरी सुद्धा आपल्याला भरता येते। त्याचबरोबर तुम्ही 10वी पास जर असाल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। शिक्षण फक्त इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये 8वी पास 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। तर 1 लाख जागांसाठी ही भरती निघत आहे। तर कोणत्या महिन्यामध्ये ही भरती निघणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय, फी किती आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास शिक्षणाचा जर आपण विचार केला, इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये तुम्ही 8वी पास जरी असाल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। तुम्ही 10वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये आपण फीचा जर आपण विचार केला, कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTBC ओपन SBC SC BC कोणती कॅटेगरी, तर यामध्ये जे 250 रुपये फी आहे सर्वांसाठी। यामध्ये फी सारखी आहे, सर्वांना फी यामध्ये समान आहे। नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत असणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत याच्या अगोदर वयोमर्यादा होती। पण नुकताच या ठिकाणी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येतं की यामध्ये जे वयोमर्यादा हे कमी या ठिकाणी करण्यात येत आहे, म्हणजे 17.5 ते 19 या ठिकाणी म्हटल्या जात आहे। पण अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन या ठिकाणी आलं नाही आहे, ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे। यामध्ये जे अगोदर जे वयोमर्यादा होती 17.5 ते 21 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती, ठीक आहे। तर ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे यामध्ये वयोमर्यादा यावर्षी किती असणार आहे याबद्दल, ठीक आहे। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलं तर याच्या अगोदर जे इंडियन आर्मी रॅलीची भरती झाली आहे, म्हणजे या ग्राउंड झालेला विद्यार्थ्यांचा यारो नागपूरचं ग्राउंड झालं आहे, त्याचबरोबर यारो मुंबईचं ग्राउंड झालं आहे, यारो पुणेचं ग्राउंड झालं आहे, त्याचबरोबर यारो कोल्हापूरचं ग्राउंड झालं आहे, ठीक आहे। तर ह्या काही यारोचं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे। तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंगला तर सर्वात जास्त पुरं पेपरमध्ये त्या ठिकाणी कटले, त्यांना त्या ठिकाणी चान्सच नाही भेटला ग्राउंडसाठी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर काही जे विद्यार्थी पेपर पास झाले होते तर ते विद्यार्थी काही ग्राउंडमध्ये फेल झाले। तर आणि त्याचबरोबर त्यामधले ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली होती ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये, असे सुद्धा विद्यार्थी कटलेले आहे मेडिकलमध्ये म्हणा, ठीक आहे, किंवा त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचा इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये लागण्याचं जे स्वप्न आहे हे अधुरं या ठिकाणी राहिलेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे। आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तयारीला लागायचं आहे, पुन्हा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे, पुन्हा आपल्याला अभ्यास करायचा, पुन्हा आपल्याला या ठिकाणी ग्राउंड करायचं आहे। इंडियन आर्मीची भरती या ठिकाणी निघत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर कोणत्या महिन्यामध्ये इंडियन आर्मीची भरती निघणार आहे। तर 1 लाख जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। ऑल इंडियासाठी ही भरती निघत आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर जवळपास 20 फेब्रुवारीच्या आसपास जे विद्यार्थी मित्रांनो ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर फेब्रुवारीच्या एंडिंगला जे आहे इंडियन आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जे विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी रॅली भरतीची आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। आणि पेपर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर आहे ते इंडियन आर्मी रॅली भरतीचा। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये आपण निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, लक्षात ठेवा। जवळपास दीड घंटा आपल्याला पेपरसाठी टाइम भेटते, 1-1.5 घंटाचा पेपरसाठी टाइम आपल्याला भेटते, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। मागच्या वर्षी जर पाहिलं तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती। तर भरपूर विद्यार्थी ज्यांनी तुक्के सुद्धा मारले असे सुद्धा विद्यार्थी लागलेले आहे, लक्षात
लक्षात ठेवा। ठीक आहे, असे सुद्धा विद्यार्थी पेपर पास झालेले आहे। तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर राहते। पेपर जे एकदम सोपा राहते लक्षात ठेवा, एवढा हार्डही नसते, एवढा सोपा नसते। ठीक आहे, तर आपल्याला अभ्यास या ठिकाणी आतापासून करायचा आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आतापासून चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये होणार आहे। अशा प्रकारे पहिला आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतला जाणार आहे। पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाते। तर ग्राउंडला जर आपण पाहिलं तर ग्राउंड यामध्ये 100 मार्कासाठी आहे। 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे इव्हेंट। 1600 मीटर रनिंग जर समजा तुम्ही या ठिकाणी ॲक्सिलेंटसाठी जो टाईम भेटते, तर ॲक्सिलेंटमध्ये 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचे पोरं घेतले जाते आणि सेकंड ग्रुप आणि ॲक्सिलेंटमध्ये जे मार्क भेटते 60 मार्क भेटते। ॲक्सिलेंटमध्ये जर रनिंग मारली तर 60 मार्क आपल्याला भेटते। त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो टाईम राहते 5.5 मिनिटं ते 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचा टाईम राहते। तर सेकंड ग्रुपला जे मार्क भेटते 48 मार्क भेटते आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाईम राहते तर 5:45 सेकंडपर्यंत आपला या ठिकाणी सेकंड ग्रुपसाठी किंवा 6 मिनिटापर्यंत आपला 6 मिनिटापर्यंत तिसऱ्या ग्रुपसाठी टाईम राहते आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 38च्या आसपास या ठिकाणी आपल्याला मार्क भेटते आणि चौथ्या ग्रुपसाठी जो 1600 मीटर रनिंगचा टाईम राहते तर तो 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत राहते। अशा प्रकारे राहते। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग जर आपण ॲक्सिलेंटमध्ये मारली तर 60 मार्क आपल्याला भेटते। त्याचबरोबर यामध्ये 10 पुलअप्सचा आहे, 10 पुलअप्सचा जर आपण काढले तर आपल्याला 40 मार्क भेटते। तर अशा प्रकारे 100 मार्काचा यामध्ये फिजिकल राहते इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। ठीक आहे, तर ॲक्सिलेंटसाठी चांगला आहे ठिकाणी आणि पोरं सुद्धा जास्त घेते लक्षात ठेवा। एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 पोरं रनिंगसाठी सोडते आणि 100 मधले 75, 70, 80 अशा प्रकारे पोरं रनिंगमध्ये पास करते। म्हणजे ॲक्सिलेंटचे 30-40 झालं, सेकंड ग्रुपचे 10-20 झालं, तिसऱ्या ग्रुपचे 12 झालं, चौथ्या ग्रुपचे 8 झालं। अशा प्रकारे म्हणजे आधीसारखं या ठिकाणी राहिले नाही। आता जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडतात आणि 100 पैकी 80 पोरं रनिंगमध्ये पास करते। 75, 70 पोरं रनिंगमध्ये पास करते लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाते आणि त्यांच्या आणखीन त्या ठिकाणी जे इव्हेंट राहते तर त्या ठिकाणी जे लॉंग जंप आपल्याला मारायला लावते। लॉंग जंप नॉर्मली राहते, लॉंग जंप जर आपली नाही पडली दुसरा चान्स आपल्याला देते, त्याला मार्क नसते लॉंग जंपला। ठीक आहे, त्यानंतर झिगझॅग सुद्धा आपली त्या ठिकाणी घेतले जाते लक्षात ठेवा। तर झिगझॅगवर आपल्याला ते बॅलन्स त्या ठिकाणी तोलावं लागते आणि ते सुद्धा आपली पडली नाही तरी सुद्धा आपल्याला चान्स दिला जाते। तर झिगझॅगला सुद्धा मार्क नसते। ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया या ठिकाणी राहते लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। जे पण विद्यार्थी 8वी पास आहे, 10वी पास आहे, तुम्ही जर समजा 10वी फेल आहे, तुम्ही 8वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मिळून इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येते लक्षात ठेवा। ठीक आहे, वयोमर्यादा जी आहे 17.5 ते 21 वर्षापर्यंत याच्या अगोदर होती। तर जे पण विद्यार्थी इंडियन आर्मी रॅली भरतीची तयारी करत असाल तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मिळून सेल्फ स्टडी करा आणि आतापासून जे विद्यार्थी मिळून ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की पेपर जे आपले जवळपास एप्रिल महिन्यामध्ये इंडियन आर्मी रॅली भरतीचे पेपर राहते लक्षात ठेवा। ठीक आहे, पेपर या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये राहते। ठीक आहे, याच्या अगोदर मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये पेपर होते, काय कारणानं जे विद्यार्थी मिळून वॅकन्सी लेट आली होती त्यामुळे जून महिन्यामध्ये पेपर घेण्यात आला होता। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। जवळपास फेब्रुवारीच्या एंडिंगला इंडियन आर्मीची भरती निघत आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा। इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय